भिवंडीतली सगळ्यात मोठी जत्रा आहे म्हणजे खारवा गावची असते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू तनिषा गायकर व्लॉग्स. तर आज ॲक्च्युली लेट झालेला आहे, दरवेळेसप्रमाणे होतं तो झालेला आहे आणि आज पटापट निघतो आणि आज आम्ही चाललो आहे खारवा गावच्या जत्रेत. ही भिवंडीतली सगळ्यात मोठी जत्रा आहे म्हणजे खारवा गावची असते माझ्या मते तरी. आणि भिवंडीला मी चाललेलं, भिवंडीला माझी सख्खी मावशी राहते, तर मावशीकडे आपण जाणारे राहायला आणि बघूया म्हणजे तिथली पालखी आणि सगळं खूप खूप मजेदार असतं आणि बघूया त्या जाऊन काय काय मजा करतो आणि काय काय बघायला भेटतंय आणि खूप साऱ्या गोष्टी. आणि आपले कालिका माता देवी म्हणजे खूप जागृत देवी आहे आणि तिथे पण आपण दर्शन घ्यायला जाणार आहे आणि मंदिरात वगैरे जाणार आहे आणि बघू खूप मजा येणार आहे कारण की सगळे कझिन्स भेटणार आहेत आणि कझिन्स भेटले म्हणजे मजाच वेगळी. आणि जत्रेत भेटणार आहेत माझ्या सगळ्या कॉलेजच्या मैत्रिणी, तर त्यांना पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे. सगळ्या माझ्या भिवंडीच्या म्हणजे लॉ कॉलेजच्या मैत्रिणी असतील तर त्यांना पण इंट्रोड्यूस करून देणार आहे मी आणि खूप खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. आपण दर्शन घेऊन येऊ आणि उद्या जत्रेत फिरूया. मी तर खूप एक्सायटेड आहे. होप सो तुम्ही पण एक्सायटेड असाल हा ब्लॉग बघण्यासाठी. पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा नक्की. आणि होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि खारगावकरांना हा ब्लॉग आवडेल कारण की मला असे आपल्या गावच्या रीतिरिवाज, रिच्युअल्स, जत्रा सगळं दाखवायला मला इतकं आवडतं की सगळ्यांनी समजलं पाहिजे की आपल्या आगरी कोळी समाजात काय काय रिच्युअल्स असतात, काय काय परंपरा, काय काय खारगावकरांना जे व्लॉग बघताय त्यांनाही माझा व्लॉग आवडेल आणि आवडला तर नक्की कमेंट करून सांगा की व्लॉग कसा होता, काय होता आणि काय चुकलं असेल तर मी आधी सॉरी बोलते. आणि भेटूया डायरेक्ट मावशीकडेच म्हणजे खारगाव गावात. हॅलो गाईज, तर ॲक्च्युली आम्ही पोचलेलो तर 1 वाजता आणि गरम इतका होत होता तर मी व्लॉग बनवायचीच विसरली. तर आता वाजलेले 6:27 आणि आता आपण चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी. जत्रेत फिरायला पण उद्या जाऊया कारण की उद्या सगळी कझिन्स वगैरे सगळे भेटू, सो त्यामुळे आम्ही उद्या जत्रेत जाऊया उद्या फिरायला. आणि आता आपण जातो आहे दर्शनाला. आता बघूया किती गर्दी असणार आहे आणि असणार आहे की नसणार आहे मला काय आयडिया नाही आहे. तर चला आपण मंदिरातच भेटूया. श्रीराम बघ, श्रीराम. तू घे ना, घेऊन देतस का मला? तुमच्या जत्रेनं मी काय शॉपिंग करून देशील? हा, बघितली काय कंजूस आहे. नयन, काय शॉपिंग करून देशील? तुला काय पाहिजे मला सांग, सगळं घेऊ. चालेल, तो शब्द लक्षात ठेवा गाई. बघा, हा विसरायचा नाही. दर्शन पाटील मालोडी याच्याकडून 100 रुपयाची रमाकांत भास्कर पाटील याच्याकडून 200 रुपयाची देणगी झालेली आहे. चेतन मेघनाथ नाईक राणाल, काय तुम्ही हिला ओळखलत का? ओळखलं का? हिचं नाव काय आहे? चला. कृष्णा हरी कदम राणाल याच्या स्मरणार्थ त्याचा मुलगा लक्ष्मी तरे यांच्याकडून 500 एक्टिंग देख रहे हो? हा कालिका मातेचं मंदिर होतं आणि त्याच्या मागेच शिव मंदिर आहे आणि तो पण इतका भारी आहे ना. मी गेलेले आहे, खूप भारी आहे. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवते कसा मंदिर आहे. एकदम पीसफुल वाटतं, एकदम पीसफुल. चला जाऊया आता तिकडेच. माझ्या
थांबा. भैया इसको लोगे क्या? इसको लोगे? 10-20 रुपए ज्यादा ले लो भैया, ले लो इसको. आता तुला नाही भैया इसको लोगे? 100 रुपए ले लो इसको. जा लवकर भैया जा लवकर. कुठे फेकायचा मिताली? या तेरो मध्ये कुठल्या बाजूच्या साईडच्या रूम मध्ये फर्स्ट बेंचवर. गाइस आप सच्चाई देख रहे हो. सिर्फ ट्राई कर रहे हैं हम. अच्छा ट्राई कर रहे हैं. बाद में लेंगे गपचूप. हम गाड़ी वाले साइड ती बघते बघ कशी. ते बघ आता जत्रेला चला बोलते. हा बोलवले का तुम्ही? हा ये आमचे आत्ते टाकशील ब्लॉग. काही ही वाकरते नुसती, ही बाकी काय घेत नाही. आत्ते का या पेनला पण चम्मच हिरा वाला चम्मच पेनवरचा हिरा आहे का तुझ्या पोरांना पेज पाजायला घे. चांदीचा घेऊन मी सोन्याचा बी घेईन. नाही गाईस तुम्ही आज बघताय सगळं खाली खाली आहे. पण उद्या आपण येऊ ना पूर्ण भरलेला असेल, आपल्याला चालायला पण जागा नसेल याची मी गॅरंटी देते. आज काहीच गर्दी नाही म्हणून आम्ही दर्शन पटापट भेटला आम्हाला आणि पटापट दर्शन करून दिलं आम्हाला. काय घेतलं दाखव. गाईस तुम्ही यांची शॉपिंग बघताय हे सगळ्यात जास्त यांनीच मजा केली. बघू शॉपिंग काय काय घेतले बघू. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. हॅलो बोल. हॅलो बोल. तर आज आहे दिवस दुसरा आणि आज असणारे रात्री पालखी असणार आहे. 12 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पालखी असणार आहे. आणि आज सगळे आम्ही कझिन्स भेटणार आहे आणि आज खूप मजा येणार आहे. आणि आज आपण जत्रा पण फिरणार आहे. काल फक्त आपण दर्शनाला गेलेलो आणि आत्ता पण सकाळी आपण दर्शनाला चाललेलो आहे. आणि तिरापणी वगैरे खूप काय काय होणार आहे. तर सगळे रिच्युअल्स मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. टेन्शन नका घेऊ. तर चला भेटूया आता मंदिरातच आणि संध्याकाळी भेटूया जत्रेत. बाबू इकडं चला भेटूया मंदिरातच. गाईज जेवणावर डायरेक्ट पाहुणे आलेले आहेत. बिनकामाची नुसती आल्याला डायरेक्ट जेवायलाच बसले. हो हिने खूप काम केले. हेलो गाइस बोल. हेलो गाइस. अरे स्माइल देख रहे हो कातिल. मी जेवलो पण नाही अजून. जेवली चुप. गाइस माझा सक्का मामा आहे. नको काका म्हणणार बसलो का. गाइस ही माझी मावशी आहे. हिनेच आम्हाला जत्रेला बोलवले. तर हिने आज आमची भरपूर सोय केलेली आहे. तर हिने काय काय बनवले मावशी सांग काय काय बनवले सांग लवकर. काय मटन आहे, दाल मंडी आहे, कलेजी टेका आहे, चिकन फ्राय चिकन आहे आणि भात भाकर पण आणू राताची भाकर. बोलो सबस्क्रायबर्सला बोलो जत्रेला या. या सगळे जेवायला या. जत्रेला या नाही जेवणच बोलवायचं तिला. जत्रेला नाही बोलवायचं. या सगळी जण ब्लॉग बघत तोपर्यंत जत्रा संपणार आहे. कालची पाहुणी वापस आलेली आहे. जेवासाठी आली फक्त. कृतिकाने काही जेवण बनवले. काय काय बनवले. कोलंबी, मटण, बिर्याणी आणि दाल मुंडी.
जेव जत्रेला बोलाव, जेवायला बोलवते. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर फायनली आपण जत्रेत जायला जे एक्सायटेड होतो तो फायनली आता जातोय. आता वाजल्यात 9:25 झालेले आहेत. आता आपण जत्रेत जाऊया. चला भेटूया जत्रेतच. गरमी ह्याच्या मस्त का? चल मी पैसे भरतो. चल चल ना, चल. आई बसलो पण नाही अजून, चक्कर पण यायला लागली त्याच्यान. These are spotted. काय रे खातेच का नुसतं घेतो पण तू? हा ना तमाम गाड़ियाँ बिल्कुल देखने लायक खेल, दिखाने लायक प्रोग्राम है. मिताली, आर यू एक्साइटेड? सेकंड टाइम आली आहे बाईक ड्रायव्हिंग मी. हो का? येस. काल आली आणि आज एक आलेले. दिल और दिमाग को हिला देने वाला खेल है. सरकत का टीचर कारीगर है. बात टिकट पर माउथ खींचने का सभी के देखने लायक को दिखाने लायक. गाईज, ज्यासाठी आम्ही जत्रेत भेटलेलो फायनली आलेलो आहे. आम्हाला तिकडे लास्टलाच बसायचं आहे. मी त्याला ऐकत नाही, तिने थांबून ठेवलं आहे आम्हाला. काही त्यांचे अर्धा पालना चालू झालेला, पैसे पडले म्हणून परत थांबवला. मिताली, यावर तू काय रिॲक्शन देशील? काय बोलू? भाई सिरियसली यार, किती पैसे पडून पडले नसे यांचं. बघ आफ्टर 30 मिनिट मला वाटतं फायनली आम्हाला पाहिजे भेटलेली आम्हाला. मिताली खुश आहे का? आखिर जिस पल का इंतजार था वो पल आ गया है. नाही, मी हा तुझ्यासाठी एक्सपोज्ड गाईज, एक्सपोज्ड. नाही 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 नाही, मला नकोय गिफ्ट वगैरे, मला नकोय गिफ्ट. एक्सपोज गाईज, मिताली म्हात्रे एक्सपोज्ड. हॅलो गाईज, सबस्क्रायबर भेटलेली आहे जत्रेतच. हॅलो. तिला कधीपासून हिला भेटायचं होतं. सो आज भेट झाली आमची फायनली. हो हो, चला बाय बाय. आता निघतो आम्ही. तर गाईज, आता वाजलेले आहेत कंप्लीट 12. तर तिथे खूप क्राऊड होता म्हणून आम्ही जस्ट रिटर्न आलो. आणि आता मेन जत्रा भरणारे पण खूप गर्दी होती, सो आम्ही लवकर घरी आलो. आणि आता मेन जो पालखी सोहळा असतो खारबागावचा, तो 12 वाजता चालू होतो. म्हणजे देवळातनं 12 वाजता पालखी निघते आणि पूर्ण गावात फिरवून आणि मग नंतर सकाळी 9 वाजता देवळात पोचते आणि मग महाआरती होते. आणि मी तुम्हाला ब्लॉगमध्ये ते सगळं दाखवणार आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊया. आणि ही पालखी म्हणजे खूप बघण्यासारखी असते, तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा. आणि मेन तर पार्ट आपला पालखीचाच होता, तर नक्की बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा.